काही नाही, रडायची बारी आलेली. आंदोलन करण्याशिवाय पर्यायच नाही, तुम्हाला पाण्याचा जीव द्यावा लागेल. गेल्या 2 महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रभर अति पाऊस पडतोय आणि या पावसामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं. मी या ठिकाणी आज आलेले आहे. तुम्ही पाहू शकता की मागं किती पाणी साचलेलं आहे आणि वावरात शेतकऱ्याचं पाणी साचल्यामुळे बरेच नुकसान झालंय. आज मी थेऊर ग्रामपंचायत हद्दीत आहे आणि या ठिकाणीही शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगाल, हे शेतामध्ये गुडघाभर पाणी साचलेलं आहे, कधीपासून पाणी आहे? जवळजवळ 4 महिने झाले इथं पाणी आहे आणि दिवाळी पाटलाच्या बिथाडामुळे आमचं पाणी अडलं जातंय. पाणी काय पुढे प्रकोलेशन होत नाही, त्यामुळं आमची 4 महिने झाले शेती पाण्याखाली आहे. आणि जवळजवळ 1,000-1,500 रुपये राशीने पालक ठरवला होता, पण आमचं 6 एकराचं अख्खं नुकसान झालंय. काही सुद्धा म्हणसाल तर आम्हाला 3 महिने झालं खायला काही नाही, रडायची बारी आलेली. या संदर्भात तुम्ही तक्रार केली होती? मस्त तक्रार केली, पण कुणी आमच्या तक्रारीला मान्यता दिलेली नाही. पाटलापर्यंत गेलो, पाटलाच्या लोकांपर्यंत गेलो, पण त्यांनी आम्हाला हाकलून बाहेर काढलं आणि आम्हाला धमकी दिली पोलिसांची. त्यामुळं आम्ही भिलो आणि गेलोच नाही परत तिथं. अजून काय बोलायचं त्यांना. किती दिवस झालं, 12 वर्ष झालं आमच्या वावरात वर्षानुवर्ष 1-1, 2-2 महिने असं पडून ठेवावं लागते आमची शेती. कवर ठेवायची आम्ही पडून आणि आम्हाला खायला सुद्धा काही नाही. आज 3 महिने झालं घरात बसतोय. आमचं सगळं शेतीच्या जीवास उपजीविका चाललेली आहे. शेतीशिवाय काय आम्हाला दुसरा पर्याय काही सुद्धा नाही. तुमची किती एकर शेती? आमची 6 एकर शेती आहे इथं. 6 एकराचं आटोनाट सगळंच नुकसान झाले, काही सुद्धा राहिलं नाही. तुम्ही नसेल तर सगळीकडे फिरून पहा, फार नुकसान झाले, काही सुद्धा राहिलेलं नाही 6 एकरात आमचं. म्हणसाल तर एवढीच चिमणी बोंबलायला काही राहिलं नाही. तुमची अपेक्षा काय? आमची अपेक्षा आहे त्यांनी आमची नुकसान भरपाई करून द्यावी आणि त्यांच्या पाण्याची सोय त्यांनी करावी. आमचं दुसरं काही भांडण नाही त्यांच्याशी. त्यांनी आपल्या पाण्याची सोय करावी. आमच्या शेतात त्यांचं पाणी आलं नाही पाहिजे आणि आमची आता यंदा काय झालं तेवढी नुकसान भरपाई द्यावी. आमचा 1,000-1,500 रुपये शेकड्याने पालक दिला होता आम्ही, त्यातलं एवढीच सुद्धा राहिलं नाही शेतात, 1 टन सोडी सुद्धा. असं पाण्याखाली गेलं सगळं. किती दिवसापासून पाणी साचलेलं आहे? आता जवळजवळ 3 ते 4 महिने झालं असं पाणी आहे आमच्या शेतात. कवर आम्ही सहन करायचं? आम्ही घरात बसून आहे, लोकांचं कर्ज काढून खाल्ले या घरात बसून. पण या पाटलांनी आम्हाला त्यांच्या इकडे गेलो होतो आम्ही नुकसान भरपाई मागाय, पण त्यांनी आमचं काही सुद्धा ऐकलं नाही, का आमचं माणूस सुद्धा घेतलं नाही. तर जे पॉली हाऊसनी जी भिंत टाकली आहे त्या भिंतीमुळे हे सगळं वावरामध्ये पावसाचं पाणी साचतंय, हे पाणी पलीकडे जात नाहीये. त्या संदर्भात तुम्ही वारंवार त्यांना तक्रार केली होती? तक्रार केली होती. ते म्हणतात आमचं पाणी नाही. आता त्यांनी यावणली मोठी मोठी कोली हाऊस केल्यात, मग त्या कोली हाऊसचं पाणी खाली पडतंय आणि तेच आमच्या शेतात येतंय. आणि इकडे भिंत घातल्यामुळे भिंतीकून पडेल पाणी जातच नाही. कसं जाईल भिंतीकून पडेल पाणी? भिंत घातल्यामुळं अख्खा पाण्याचा फुगारा पार आमच्या घरापर्यंत गेलं, घरापर्यंत पाणी गेलं आमच्या. तुम्ही पाहू शकता पलीकडे जे पॉली हाऊस आहे त्या पॉली हाऊसचं जे पाणी येतं ते पूर्णपणे यांच्या वावरात येत आहे आणि या वावरात आल्यामुळे पलीकडे या पाण्याला जाण्यासाठी मार्गच नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की खाली गुडघाभर पाण्यात ही पूर्णपणे त्यांची शेती नुकसान झालेलं आहे. पण तुम्ही ज्यावेळेस म्हणता की वारंवार तुम्ही तक्रार केली, काय केलं, पण त्यांच्याकडून काय प्रतिसाद तुम्हाला भेटलाच नाही? नाही, त्यांची आमची भेटच करून दिली नाही. जे त्यांचे दिवाळी पाटील आहे ना ताई साहेब, त्यांच्यापर्यंत आमचं गेलंच नाही. त्यांच्यापर्यंत आम्हाला पोचूनच दिलं नाही मधल्या लोकांनी. बरं, तुम्ही ज्यावेळेस त्या कार्यालयात जाता त्यावेळेस तुम्हाला तिथं कसं म्हणजे प्रतिसाद काय दिला जातो किंवा काय म्हणतात तुम्हाला? ते उलट म्हणतात आमचं पाणी नाही, आमच्या कुल्याचं नाही. मग आता हे पाणी येतंय कुठलं? आम्ही तिथं जाऊन पाहिलं, आता हेडीव काढून आणला आम्ही तिथं जाऊन स्वतः आमच्या पोरांनी की पाणी तिथूनच येतं या.
आता तुम्ही मगाशी म्हणलात की पोलिसांच्या भीतीने आम्ही काय म्हणलो नाही किंवा शांत बसलोय. हा, का तुम्हाला पोलिसांची भीती कशामुळे वाटते? ती दाखवतात पोलिसांची भीती. तुम्ही जा नाही तर मग तुम्हाला पोलिसात अटक करू अशी त्यांची ते लोक म्हणतात आम्हाला तिथं गेल्यावर. म्हणजे थोडक्यात ते तुम्हाला धमकीच देतात. धमकीच देतात. हा, धमकीच देतात. तर तुमची अपेक्षा काय की तुमचं एवढं नुकसान झालंय, 2 महिन्यापासून तुम्ही सांगताय की सगळं नुकसान झालंय शेतीचं, त्यामुळे आता तुमची अपेक्षा काय की आमची नुकसान भरपाई त्यांनी द्यावी आणि त्यांचं परत पाणी आमच्या शेतात आलं नाही पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा आहे. आम्हाला दुसरं काय त्यांच्याशी बोलायचं नाही, बांधायचं नाही. आमच्या शेतात त्यांचं पाणी आलं नाही पाहिजे आणि हे पाणी बिताडातून पड्याला गेलं पाहिजे, हे त्यांनी हे करावा, नियोजन करावं त्या पाण्याचं. जर पॉलीहाऊसने हे पाणी जर शेतातून बाहेर काढण्याचा मार्ग दिला नाही तर तुम्ही काय कराल? आंदोलन करू. आता आंदोलन करण्याशिवाय पर्यायच नाही. मला पाण्याचा जीव द्यावा लागेल. तुम्ही म्हणालात की पलीकडे जे भिंत टाकलेली गेलेली आहे आणि त्या भिंतीला वरती पाईपलाईन केलेली आहे, जेणेकरून पाईपलाईन जरी केली असली तरी पाणी शेताच्या पलीकडे जात नाहीये. तर तुम्ही काय त्यांना तक्रार केली होती, त्यावेळेस तुम्हाला काय प्रतिक्रिया दिली त्यांनी? त्यांनी आम्हाला पोलीस प्रशासनाचा धाक दाखवला आणि आम्हाला तिथून हाकलून दिलं होतं. आम्ही वारंवार त्यांना तक्रार केली पण ते काय आमचं हेच घेत नाही, ऐकूनच घ्यायला, रिस्पॉन्सच देत नाही आम्हाला कोणत्या गोष्टीचा. किती दिवस झाले या शेतामध्ये तुम्ही काहीच पिकवलं गेलं नाही? जवळपास तब्बल 3 महिने झाले. अजिबात काय म्हणजे पीक सुद्धा नाही, काहीच नाही. जसं सांगितलं त्यांनी मगाशी की तुमच्यावर कर्ज झालंय आणि त्या कर्जामुळे आम्ही हे हतबल झालेलो आहे. तर मग हतबल झालेला आहात तर मग त्यांनी सांगितलं की पोलिसात तक्रार करूनही धमकावलं जातंय की पोलिसात आम्ही तक्रार करू वगैरे. तुम्ही आता जर ही उपाययोजना केलीच गेली नाही तर तुम्ही काय म्हणाल की काय कराल तुम्ही इथून पुढे? इथून पुढे आता मी त्यांना वारंवार सांगितलं. मी आता अर्ज दिलेला आहे, तहसीलला पण अर्ज दिलेला आहे, निवेदन दिलेलं आहे की याचा उपाययोजना काहीतरी केली पाहिजे. त्यांनी उपाययोजना थोडी झाली नाही तर मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही माझ्याकडे, नाही तर मग मला उपोषणासाठी बसावंच लागेल. ते पॉलीहाऊसचं पाणी कसं येतं आणि कुठून येतं? आमचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे आणि गेले 3 ते 4 महिन्यापासून शेतात पाणी असल्यामुळे आमची अक्षरशः उपासमार चालू आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता यांचं 30 ते 40 एकरामध्ये पॉली हाऊस आहे आणि त्याचं जे पाणी येतं तिथे ह्याच मार्गे पुढं जातं आणि पुढं संरक्षण भिंतीमुळे पुढं पास होत नाही. तर त्याचा तो फुगवटा इकडं आमच्या घरापर्यंत आलेला आहे. पूर्ण शेती अक्षरशः पाण्याखाली गेले 3 ते 4 महिने. त्यामुळे शेतातलं कुठलंच आम्हाला पीक घेता येत नाही, जो आमचा मुख्य व्यवसाय शेती. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी जे पाणी पडतंय पॉली हाऊसमधून ते त्या भिंतीच्या खालून त्यांनी अक्षरशः फोडलंय आणि ते पाणी सगळं इकडे निघून जातंय. त्यांना सांगायला गेलं तर ते म्हणतात साहेब इथं नाही आहेत, बाहेर आहेत, भेटू, तुम्हाला आल्यानंतर बोलवू, याच पद्धतीने ते आम्हाला उत्तरं देत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांची वाट पाहतोय, गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून वाट पाहतोय की ह्याची काहीतरी तुम्ही सोय करा, आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचा, आम्हाला भेटू द्या. आम्हाला त्यांच्या गोष्टी काही कानावर सांगायच्यात तर मुख्य मालक आमच्यापर्यंत पोहोचतच नाही आहेत. ज्यावेळेस एक पॉली हाऊस तयार होणार होतं त्यावेळेस त्यांनी या शेतीचा तुमचा आढावा घेतला होता का? म्हणजे आजूबाजूला काय परिसर आहे किंवा या परिसरामध्ये नक्की शेती आहे आणि त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर होणार याचा काय आढावा घेतला होता का? आढावा घेतला होता त्यांनी, पण त्याच्यावरती ते म्हटले ते उपाययोजना करू. तर ह्याच्या आधी पण आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की इथून पाण्याची सोय करा, पण त्यांनी त्याच्यावरती काही जास्त हे केलेलं नाही आहे. त्याच्यावरती त्यांनी काहीच उपाययोजना केलेली नाही आहे. तुमची अपेक्षा काय आहे की तुमचं जे नुकसान झालंय नुकसान भरपाई त्यांनी द्यावी, कारण ह्याला चारी बाजूने एकच शेतकरी आम्ही मध्ये आहोत, त्यामुळे याला दुसरे कोण जबाबदार नाहीये. त्यामुळे त्यांनी शेतीची पाहणी करावं, स्वतः येऊन त्यांनी पाहून पण गेलेले त्याच्या आधी, तरी पण त्याच्यानंतर त्यांनी काहीच हे केलेलं नाही. ते फक्त म्हणले बोलू आपण, त्याचं नुकसान भरपाई त्यांनी द्यावी आम्हाला, हीच आमची अपेक्षा आहे. नमस्कार, मी प्रियंका आणि आज मी आलेली आहे खेऊर ग्रामपंचायत. गेल्या 2 महिन्यांपासून स्वतः पाऊस आहे आणि या पावसामुळे आणि खेऊर ग्रामपंचायत हद्दीतील काही शेतकरी आज माझ्यासोबत आहेत. त्यांचंही पावसामुळे शेतीचं भरपूर नुकसान झालंय. आज आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. काय सांगायला की पाठीमागं पाहिलं तर बऱ्याच शेतामध्ये तुमचं पाणी वगैरे साचलेलं आहे. जवळपास त्या कोपऱ्यापासून ह्या कोपऱ्यापर्यंत 18 ते 20 एकर आहे आणि शेतकरी पण इथं माझे झाले, माझ्या चुलत भावांचे क्षेत्र आहेत. 2 मागे प्रशासन आलं, तहसीलदार मॅडम आले, सरकार आले, पंचनामा झाले, तरी फक्त नावापुरता खड्डा खालून ठेवला. मला कोणाला टार्गेट करायचं नाहीये, फक्त प्लॉटिंगवाल्यांनी इथं अनधिकृतप्रमाणे प्लॉटिंग केलेली आहे. पाण्याचं कुठे इथं नैसर्गिक आलेलं आहे, कितीतरी जवळपास 50-60 वर्षापूर्वी पाण्याचा इथं वडा आलेला आहे. फक्त काय की बाबा ड्रेनेज पाईप टाकून त्यांनी पाण्याची पूर्ण वाटचाल लावून द्या, कारण का पूर्ण आमचं पोट त्याच्यावरती आहे. पूर्ण शेती पुस्तक तुम्ही हाल बघताय कसं काय. फक्त आम्ही वेळेवर त्यांना पण सांगितलं, फक्त प्लॉटिंगवाल्यांना एवढंच सांगणं आहे, तुम्ही प्लॉटिंग करा, तुमचा व्यवसाय तो आहे, आमचा व्यवसाय शेती आहे. फक्त तुम्ही करताय शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये ह्याची दखल घ्यावी, कारण तुम्ही प्लॉटिंग करून त्यानंतर आम्हाला आणि त्या लोकांना सहन करायला तुम्ही जाता पण तुम्ही जे पाईप वगैरे असेल पाईप वगैरे टाका, आम्हाला सहकार्य करा, आम्ही तुम्हाला काही करू. फक्त प्रशासनाला आणि लोकांना एवढंच सांगणं आहे. तुम्ही पण आम्ही न्यूजपर्यंत आलो, कारण की
आम्हाला मार्ग भेटतच नाहीये. आम्ही वेळेवर सगळ्यांना सांगतोय, मेसेज करतोय व्हॉट्सअपद्वारे, पत्र लिहितोय. सर्कल मॅडमला, सरांना पण आम्ही माझे बंधू भेटून आले, संदीप कुंजीर. आणि असेच आम्ही शेतकरी आहेत, तरी आम्हाला आमच्या प्रश्नाचं काय अजून सोल्युशन भेटलेलं नाहीये. फक्त ही नम्र विनंती आहे की बाबा प्रशासनाने इथं लक्ष घालून तातडीने आमचं काम मार्गी लावून द्यावे. तुम्ही बघत असताना तिकडे पण बेकायदेशीरपणे प्लॉटिंग केलेली आहे. आता PMRD फक्त काय करतात, वाघुलच्या साईडला फक्त बंगलो वगैरे पाडतात. तुम्ही या ना, ग्रामपातळीला लक्ष घाला, बेकायदेशीर प्लॉटिंग चालली आहे. तुम्ही कसं ते बघा ना, झोन कुठला ॲग्रिकल्चर झोन आहे. तुम्ही व्यवसाय करा, फक्त प्लॉटिंग टाका ना, आमचा मार्ग मोकळा करून द्या. तिकडे पण कमरीतलं पाणी आहे जवळपास. हा रोडच्या खाली नळ्या जवळपास 500 वर्ष झालं नळ्या टाकलेल्या आहेत, पाईप टाकलेले आहेत. उद्या जर रोड खचला तर ह्याचे जिम्मेदार कोण? कोण जीव पण जाऊ शकतो नाही ह्याच्या प्रकारामुळे. ही नम्र विनंती, फक्त जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आमचा मार्ग मोकळा करून द्यावा. एक शेतकरी, माझं नाव अथर्व कुंजीर आहे, इथंच ही माझी जागा आहे. ओके, धन्यवाद.